नमस्कार, सान्वी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी काहीतरी चविष्ट, पौष्टिक आणि झटपट बनणारा पदार्थ शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। अंकुरलेल्या मटकीपासून बनणारी ही चटपटीत भेळ चवीला इतकी भन्नाट लागते की एकदा खायला सुरुवात केली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते। भरपूर पौष्टिकता आणि आंबट, गोड, तिखट चवीचा अप्रतिम मेळ असलेली ही मटकी भेळ घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडेल। चला तर पाहूया झटपट तयार होणारी स्वादिष्ट चटपटीत मटकी भेळ कशी बनवायची। चटपटीत मटकी भेळ बनवण्यासाठी 3 वाट्या चुरमुरे घेतलेले आहेत। भेळ बनवण्यासाठी चुरमुरे घेत असताना ते लांबट आकाराचे आणि खरबडीत असे बघून घ्यायचे। लांब चुरमुऱ्यांची भेळ चवीला खूप छान लागते। इथे मी 1 वाटी पोह्याचा चिवडा घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही फरसाणा देखील वापरू शकता। तसेच 1 वाटी पापडी घेतलेली आहे। पापडी घेताना थोडीशी चुरून घ्यायची। अर्धी वाटी 0 नंबरची शेव घालायचे। आता यामध्ये मोड आलेली मटकी घालायची। ही मटकी थोडीशी हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलेली आहे। मटकी शिजवत असताना जास्त शिजवायची नाही, अगदी 50% शिजवून घ्यायचे म्हणजे चवीला छान लागते। बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। कांद्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच अगदी बारीक चिरलेला टोमॅटो देखील आवडीनुसार घालायचा आहे। तसेच स्वच्छ धुवून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। भेळमध्ये चिवडा, तसेच चाट मसाला आणि मटकीमध्ये देखील थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे। पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे। तसेच पाव चमचा लाल तिखट घातलेलं आहे। लाल तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच लहान मुलांसाठी भेळ बनवणार असाल तर अगदी थोडंसंच प्रमाण टाकायचं आहे। आता यामध्ये वरून लिंबू पिळायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। शक्यतो भेळ बनवत असताना मोठ्या भांड्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे मग भेळ व्यवस्थित मिक्स करता येते। जर तुम्हाला सुकी भेळ हवी असेल तर तुम्ही अशीच सर्व करू शकता, परंतु इथे मी ओली भेळ बनवणार आहे। त्यासाठी भेळमध्ये चिंचेचा कोळ मिक्स करायचा आहे। चिंचेचा कोळ देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। चिंचेचा कोळ घातल्यानंतर भेळ लगेचच मिक्स करायची आहे आणि लगेचच सर्व करायची आहे, कारण जास्त वेळ भेळ ठेवली तर ती मऊ पडण्याची शक्यता असते। त्यामुळे चिंचेचा कोळ घातल्यानंतर लगेचच भेळ सर्व करायची आहे। भेळमध्ये हळद मिक्स करायची विसरली होती, त्यामुळे मी शेवटी हळद मिक्स करत आहे। आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच भेळ सर्व करायला घ्यायची आहे। आता तयार आहे चटपटीत मटकीची ओली भेळ। मला खात्री आहे भेळ बघून नक्कीच तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटलं असेल। भेळ सर्व करत असताना वरून पुन्हा थोडासा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मटकी आणि नायलॉनची शेव घालायची आहे, म्हणजे मग भेळ दिसायला अगदी आकर्षक दिसते। तसेच वरून थोडासा चाट मसाला देखील भुरभुरायचा आहे। झटपट तयार होणारी मटकीची भेळ चवीला जेवढी चटपटीत आणि छान लागते तेवढीच पौष्टिक देखील आहे। यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे। मला खात्री आहे चटपटीत मटकीची ओली भेळची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल। तुम्ही देखील या पद्धतीने बनवून पहा। घरातील सर्वांना याची चव खूप आवडेल आणि तुम्ही वारंवार अशाच पद्धतीने मटकीची भेळ बनवाल। तुम्हाला चटपटीत मटकीची ओली भेळ रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसेच चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।